हॅलो गाईज, दिसते मी. तर ना आज आपल्याला ना 2 लेअरचा एक केक आहे आणि हे 5 केक आहे आणि सगळे केक एकाच व्यक्तीसाठी, पायल नावासाठी. तर ह्याच्यावर आपल्याला PAYAL पायल नाव टाकायचं आहे. आणि अजून एक 2 लेअरचा केक आहे, तो रेडी आहे. तो फोटोवाला केक आहे, तुम्हाला दाखवते ट्रेंडिंग डिझाईन आपली. आणि हे तर मी फटाफट हे नाव टाकून घेते. आणि ही ऑर्डर पण आज संध्याकाळी 4-4:30 वाजता आलेली आणि आजच त्यांना हवं आहे 10-10:30पर्यंत. फार्म हाऊसला हवं आहे, डिलिव्हरीसुद्धा हवी आहे. आणि बर्थडे तर उद्या आहे, पण त्यांना सेलिब्रेशन आज रात्री करायचं. ठीक आहे, तर मग आता फटाफट मी याच्यावर नेम वगैरे टाकून घेते आणि मग तुम्हाला दोन्ही केक एकदम दाखवते. ठीक आहे. ओके, तर ना सगळ्यांवर मी लेटेस्ट क्रीम नाव टाकायच्या आधी वुडन स्टिकने नाव टाकून घेते. म्हणजे कसं आपण जे लास्ट नेम टाकतो ते चुकायला नको म्हणून एक आउटलाईन मी काढून घेते. आता ह्याच्यावर क्रीमने पाईप आउटिंग करायची आपल्याला. आणि ही एक टीप आहे की ह्याच्याने वुडन स्टिकने जर तुम्ही नाव टाकलं आधी तर तुमचं लेटर चुकत नाही. आता बघूयात. ओके, तर हे आहेत पायल नावाचे 5 केक. आणि हा केक ह्यांच्यापेक्षा तुम्हाला छोटा वाटत असेल, पण हे हाफ KGचे. आणि हे बघा हाईट. ओके, तर हा फोटो केक, फोटो 21 इयर्स, हॅपी बर्थडे, नेम पायल, बलून सगळं लावलेलं आहे. आणि अशा ह्या केकची ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे. आता टाईम 9:30 वाजलेले अराउंड. आणि आता हे आपल्याला किती 10:30च्या आसपास इकडनं पाठवायचे, 10-10:30च्या आसपास इकडनं पाठवायचे. आणि त्यांना 11च्या आधी पाहिजेत, म्हणजे 10 वाजता मी तरी पाठवायचं ट्राय करेल. तो केक तर आपले रेडी आहेत, आता फक्त डिलिव्हरी पेंडिंग आहे. तर बघूयात. बाकी तर ऑर्डर तर मस्त कम्प्लीट झाली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि बाय बाय.